सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया 200 लाईन द्या. जो बहुजन की बात करेगा वही देश में राज करेगा. जो बहुजन की बात करेगा वही देश में राज करेगा.
आमचा हक्क आहे. आरक्षण आमच्या हक्काचं. सर्वांनी खाली बसा या ठिकाणी. चला समोर या. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, संविधान निर्माते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना, महामानवांना विनम्र अभिवादनाच्या. बहुजनांच्या या महामोर्चाला उपस्थित असलेले या क्षेत्राचे आमदार सन्माननीय किशोरभाऊ जोरगेवार, भद्रावती वरोळ्याच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर, विशेष करून गेले 15-20 दिवस ज्यांनी अथक परिश्रम घेऊन या बहुजन समाजाच्या हक्कासाठी या मोर्चाची तयारी केली, ते सर्व या मोर्चाचे आयोजक आणि सर्व बांधव भगिनी आणि मित्रांनो, खरं आहे की पप्पू भाऊने या ठिकाणी हे परिपत्रक फिरवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि सर्वात जास्त हे परिपत्रक काढल्यानंतर विदर्भातला ओबीसी एकदम सुस्त. जी भावना पश्चिम विदर्भात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो आक्रोश आहे, मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर आमचं काय होणार, ही जी भावना त्यांच्या मनामध्ये आहे, त्यातून तो अस्वस्थ झालाय. पण विदर्भातला ओबीसी अजूनही अस्वस्थ झाला नाही. विदर्भातल्या ओबीसी बहुजनामध्ये जागा आली नाही. ते परिपत्रक काही ओबीसीच्या विरोधात नाही, हे तुम्हाला आज समजलं. तो परिपत्रक अनेक उच्च जातींना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सहज मिळेल आणि इतर समाज या बहुजन समाजामध्ये बिनधास्त घुसेल अशा प्रकारचा मार्ग प्रशस्त या लोकांनी केलाय, या नालायकांनी करून ठेवलेला आहे. हे त्यांनी आवर्जून सांगतोय. तुम्ही जागे व्हाल तर होईल. यासाठी तुम्हाला मी विनंती करायला आलोय. कारण विरोधी पक्ष नेता बोलणार, हाऊस मध्ये बोलू, आमच्या मागे पाठीमागं कोण उभं राहतं तुम्हाला माहित नाही. पप्पू उडे सोपं समजता काय? इथे तुम्ही बोललो म्हणजे घसात फाटेल, तरी पण मागची उभी राहत नाहीत. घाबरू नयेत. आमच्याच ओबीसी घाबरू नयेत. अरे 105, दुसरीचे नमुने गेले 40, तिसरे पुढे घुसले 40, झाले किती आणि उरले किती? होते ते अपक्ष तेही गेलेत. का राहिला भुरका? आणि तुम्ही म्हणताय की शब्द द्या. अरे शब्द काय? फाडून खाण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, फाडून खाण्याची. पण हे जगत राहिलो ना, जरांगेच्या मागे शक्ती दिसली तशी ओबीसी नेता कोणी असो, त्यांच्या मागे जर शक्ती दिसायला लागली तर त्याची छाती फुलेल, तो ताकदीनं लढेल, तो हिमतीनं लढेल. पण आमचा माणूस घरातून जायलाच तयार नाही. काल परवा मी विचारलं, अरे जा रे, मोर्चा आहे, गेलं पाहिजे, गाडी पाठवा ना जी, घोडी पाठवा ना जी. अरे तुम्हाला स्वतःच्या हक्काची अजूनही जाणीव होत नाही. हा देश कुठे चाललाय तुम्हाला माहित नाही. अरे 5% लोक जे चालवत आहेत, 95% तुम्ही गुलाम आहात. तुम्ही त्या इतका घातक तो परिपत्रक आहे. आणि म्हणून
मी सांगत आलो अरे आम्ही मराठा समाजाला विरोध करत नाही रे. मुख्यमंत्री सांगतात ओबीसींना धक्का लागू देणार नाही. उपमुख्यमंत्री बोलतो ओबीसीला धक्का लागणार नाही. अरे धक्का नाही, हा खड्डा केला आमच्यासाठी, फक्त आता वरून माती टाकायची शिल्लक ठेवली आहे. एवढा तो डेंजर परिपत्रक आहे. जागरच येत नाही, जागतच नाही. 70 वर्षानंतर संविधानाचं जागर करावा लागतो. ज्या संविधानाने तुम्हाला 340 कलमानुसार हक्क दिला, पहिला हक्क ओबीसीला दिला, संविधानिक हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुम्हाला जगायचं असेल बहुजनांनो तर संविधानाला कवच म्हणून तुम्हाला जपावं लागेल. कारण तुमच्या सुरक्षितचा जर कोणता मोठा कवच असेल तर तो बाबासाहेबांचा संविधान आहे, तो घटना आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही ते शिल्लक ठेवू शकला नाही तर तुम्ही उंदरा मांजरासारखे माराल, किड्या माकोड्यासारखे माराल. त्यांच्या दयेवर तुम्हाला जगावं लागेल. तो दिवस दूर नाही, तो दिवस जवळ आलेला आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. जे जे मास आहेत, ज्या इतिहासातील जी मोठी नावं आहेत, ज्यांनी इतिहास घडवला आहे, त्या सगळ्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली भुरळ घालण्याचं काम सुरू आहे. आज छत्रपती शिवरायांना हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप आपल्याकडे ओढताय. मी नाव घेऊन सांगतो, छत्रपती शिवराय बहुजनांचे होते. होता तो नाभिक समाजाचा जीवा माना, होता जीवा म्हणून. आणि मारायला कोण आला? कोण? भास्कर कुलकर्णी मारायला आला होता महाराजांना. हा इतिहास आहे, तो इतिहास तुम्ही विसरू नका. काय इतिहास वाचताय तुम्ही? इतिहास भास्कर कृष्णा भास्कर बोलत हा कृष्णा भास्कर. आणि म्हणून तुम्ही जर विचार इतिहास वाचणार, उद्या बाबासाहेब आंबेडकर येईल, हिंदूचे मसीहा होते म्हणून सांगतील, आम्ही आपण टाळ्या वाजवणार. मराल अशा खड्ड्यात पडून काय शिकवण चुकीची झाली आहे. सगळे तुम्ही बहुजन जोपर्यंत या पोथी पुराण महाराज सांगतात तिथे जाणं बंद करणार नाही, तोपर्यंत हा समाज सुधारणार नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. आमचं काय व्हायचं ते होईल. आम्ही तर झालोच आहोत. येणाऱ्या प्रत्येक संकटाला लाथ मारून पुढे जाण्याची हिंमत आम्ही ठेवलेली आहे आणि ते आम्ही करणार. आम्ही कोणाच्या बापाला घाबरायसाठी देऊ आलो नाही आणि कोण आमचं वाकडं करू शकत नाही. मी सांगितलं काही आमच्यावर आरोप केले जातात. आमचे वडेट्टीवार भाजपमध्ये जाईल, त्या मायला खोटं बोलताय. दुसऱ्याचे दारं फुटवणारे अनेक जण आमचं नाव घेऊन मतदार. बहुजनांचा रक्त आहे हा विजय वडेट्टीवार. बहुजनांसाठी मरेल पण त्या ठिकाणी जाणार नाही. बहुजनांचा रक्त आहे, ओबीसीचा रक्त आहे. संघर्षातून उभा झाला नाही, किशोर भाऊ झाला तसा. संघर्षातून लाता खाल्यात, लाता मारल्यात, 3-3 महिने जलात सळलो आम्ही. फुकट तयार नाही झाला ना डिबेट. एका दिवसामध्ये शिवलेल्या कपड्यासारखा फाळला आणि शिवला. आम्ही नाही झालो तर संघर्षातून उभे झालेले आहोत. आणि ज्या ओबीसीच्या वेळेत आम्ही जाणतो किती संघर्ष करताना आम्हाला अडचणी आल्या. सोपं समजताय तुम्ही? ओबीसीला उभं राहणं. अरे तुमच्या मागे एक धन आहे, पैसा आहे, काही नाही आहे. फक्त आहे तो जनाधार आहे. जण जर रस्त्यावर आला नाही तर तुम्ही ओबीसी आणि बहुजन शिल्लक राहणार नाही. हे लिहून ठेवा तुम्ही. हे सगळे व्यवसाय, सगळे धंदे, सगळं मोठमोठी प्रॉपर्टी, मोठमोठा व्यवसाय, उद्योग, कॉर्पोरेट सेक्टर 3% लोकांच्या हातात गेला. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त आलूमोनीवर जिवंत आहात. बस तेवढाच समाधान आहे तुम्हाला. म्हणून विसराले माझ्या बाप, आम्ही लढू बापू भाऊ, लढत आलो आहे. हाऊस मध्ये आवाज मांडू. पण काय करू, आमचा आवाज किती दिवस टिकणार ते आमची प्रतिभा आहे म्हणल्याप्रमाणे. तर आमचा किशोर भाऊचं खरं बोलून टाकले, त्याच्या मनात पाप नाही. अब काय करेल बिचारा, इकडे होऊन तरी गेले, तिकडे बराच झाला, काम तरी झालेत, काही पैसे तरी झाले. चांगलं गेलं ना, वाईट काय झालं? फक्त एकच सांगतो, वार को सबको समान मत देखो. बस एवढं एक लक्षात ठेवा तुम्ही. बहुत अनेक वार हे बेईमान वार आपल्या दुसरे आहेत. ते बेईमान वारापासून सावध राहा. पहिले होते पण मात्र अजून जास्त सावध राहा. आम्ही किशोर जोडगे वार आणि वडेट्टीवार हे वार एका धुराचे आहेत.
पण तिसरी धूर मात्र तुम्ही देऊ नका रे बाबा. मुद्दाम सांग, हे सगळे संघर्ष केलाय गरीब लोकांनी, या सामान्य कार्यकर्त्यांनी. आमचा काय वाटा? आम्ही आलो, भाषण करतो आहोत, भाषण करून येऊन जाऊ, भोगावं सगळे तुम्हाला लागणार. कोण भोगणार आहे उद्याचं? इतके वर्ष झाले आम्ही आमदार झालो, मंत्री झालो, विरोधी पक्ष नेता आहे. आता काय राहिलंय? काही व्हायचं नाही राहिलंय. तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, फक्त व्हायचं काय असेल या ओबीसी साठी जगण्याचा आणि त्याला आधार देणारा कार्यकर्ता म्हणून शिल्लक राहायचं आम्हाला. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला काय वाटतं आम्ही सहजासहजी झोपतो, सहजासहजी जगतो? काय काय मागच्या मागं बला आहेत, तुम्हाला काय सांगायचं असतं माईकवर? काय काय बला लावले आहेत आमच्या मागं, आणि काय काय संघर्षाला आम्ही समोर जातो? तुमच्याकडे काय माहिती आहे? आम्ही बोलू शकत नाही, पण आम्ही तयारी ठेवली आहे. तुझा हिरीनं फाडी, साला काय करशील? 1 वर्ष जेला टाकशील, राहून येऊ. नोडा गृहमंत्री राहून आले 14 महिने, तो कोणाच्या बापाला काय घाबरायचं आहे? पण ओबीसी साठी लढो, बहुजनासाठी लढो, आणि बहुजनासाठी जिवंत राहू, तोपर्यंत लढत राहू, हा विश्वास मी तुम्हाला देतोय. आरक्षण निरक्षण जाता रे बाबा, खतम झालाय, काही राहिला नाही आहे. तुम्ही सुधारले नाही, आम्ही सुधारलो नाही, तुम्ही ताकदीने उभे झाले नाही, तर काही राहणार नाही. परिपत्रक काय? परिपत्रक तुम्हाला सांगतो मी, तो परिपत्रक मी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून हा फसवणूक करणारा, ओबीसीचा गळा घोटणारा, ओबीसीला उद्ध्वस्त करणारा परिपत्रक असेल तर तो परिपत्रक विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता फायद्याशिवाय राहणार नाही, हा वचन मी तुम्हाला देतोय. थांबणार नाही आम्ही, परिणामाची चिंता करणार नाही आम्ही. याच्या पलीकडचं जाऊन तुम्हाला सांगतोय, चर्चा काय म्हणताय पप्पू भाऊ तुम्ही, ते फाडून टाकू, फेकून देऊ, एवढी हिंमत आम्ही ठेवतोय. पण तुमची सुद्धा साथ राहिली पाहिजे ना, तुमची सुद्धा ताकद राहिली पाहिजे ना. नाही तर लढ, आम्ही तुमच्या मागे आहोत, मागे फिरून पाहिला तर कोणीच नाही. बोंबला रे बोंबला. ही जर असेल तर कसं लढणार माणूस? ती ताकद दिसली पाहिजे आम्हाला. संरक्षणाची नाही, तुमच्या हक्कासाठी आम्हाला लढण्याची ताकद मिळाली पाहिजे, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो मोर्चा आपण सगळ्यांनी काढला, खरं तर अपेक्षा होती, अजून ताकद खतखत आहे लोकांच्या मनात, तिथपर्यंत आपण जाऊ शकलो नाही. पण मी आपल्याला विश्वास देईल, पुन्हा एकदा बसा, अख्ख्या जिल्ह्यातून 2 लाख लोक आणण्याची ताकद आमच्या मनात आपण करूया. तुम्ही आम्हालाही विश्वासात घ्या, सामाजिक संघटनेबरोबर राजकीय लोकांनाही विश्वासात घ्या. जो बहुजन विचाराचा माणूस आहे त्याला तुम्ही विश्वासात घ्या. या जिल्ह्यातील जनता चक्का जाम करून सोडेल, रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारची ताकद निर्माण करू आपण सगळेजण मिळून. ती ताकद निर्माण करण्याची क्षमता आहे. परंतु आपण जर असेच विभागलो गेलो तर मात्र लढण्याची क्षमता आपली कमी होईल. आपण ओबीसी विजयन पहिला प्रयोग, ओबीसी एससी एसटी आपल्या हक्कासाठी येत आहे. 3 वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंट अजून स्कॉलरशिप देत नाही. 3 वर्ष झाले, ओबीसीची नाही मिळत आहे, एससीची मिळत नाही, एसटीची मिळत नाही आहे. काय भोगावं लागत आहे? शाळेमधून, कॉलेज महाविद्यालयामधून, कॉलेजमधून, इंडियन मेडिकल कॉलेजमधून परीक्षेला बसू देणार नाही म्हणून पत्र निघत आहेत. इंजिनियर कॉलेजमधून पत्र निघत आहेत, स्कॉलरशिप जमा करा. माय बाप जागा विकत आहेत, मंगळसूत्र विकत आहेत, गोप विकत आहेत, सोनं विकत आहेत, आणि त्या कॉलेजची फीस भरत आहे. कशाच्या दये कसं जगणार आहात तुम्ही? सोपं नाही आहे. तुमच्या हातात काही ठेवलं नाही आहे. बात अलग करने की, काम अलग करने का, मुंह में राम और बगल में छुरी, हे सगळं चाललेलं आहे. बहुजना जागा हो तर जगशील, नाही तुमच्याचा गुलाम म्हणून मरशील. गुलाम म्हणून मरायचा आहे, या देशाचा स्वतंत्र नागरिक म्हणून जगायचा आहे, हे तू ठरव. आणि पाठीमाग आणि शक्तीशी रस्त्यावर उभा हो, तर यांना पायदळी तोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, या विश्वास तुम्हाला देतो, वचन देतो, आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम.